मंदिरात होतो मी वरती आल्याचं करायचं. लय उशीर झाला. मग 11 वाजता जायचं. तर आईने बघा, तर आताच आम्ही सगळे घरून आवरून आलोत. तर आता वाजलेत सकाळचे किती वाजले तर सकाळचे 9 वाजले असतील आता, आहे ना. तर 9 वाजलेत. आम्ही आता जागा बघतोय किचन मध्ये पूजा मांडायची की कुठे. कार्यालय म्हणजे आमचं काउंटर. तर काउंटरच्या इथे पूजा मांडायची. कुठे शुभ असेल, कुठं मांडायची पूजा महाराज? इथेच करायची ना. तिथे लक्ष्मीची जागा असल्यामुळे आपण इथंच करूया. काय ले बाबू, तुम्हाला रेवा दाखवते थांबा. चल 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 चल. लेवा काय करते तू? काय करते तू? बाबा बाबा बघा काय करू राहिले तर. डुगू काय करते तू? काय झाड नको आलू, तोडशीन ते. तोडू नको. नो 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 इकडे. तर आता पूजेची तयारी करायची आहे. महाराज पण आलेले आहेत. नको तिकडे बघ ना. इथं करायची. इथंच भारी. इथे बरोबर आहे. इथे आमच्या देवाचं इंद्रोहरितसभास्वतिराभो गाभिस्वरिडाः स्वतिरा देवताभ्यो नमो नमः. श्रीमन्महागणपति देवताभ्यो नमो नमः. वक्रतुंड महाकारि सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवः सर्वकार्येषु सर्वदा. श्रीमन्महागणपति देवताय नमः. डोळ्याला पाणी लावा आपापल्या. नेत्रास्पदच्या घ्या संधीची पोळी. प्रक्षालम देवताभ्यो नमो नमः. आचमनीं करिष्यं केशवाय नमः. नारायणाय नमः. गोविंदाय नमो नमः. एक पळी भर खाली सोडून द्यायचे पाणी. हस्त प्रक्षालम देवताभ्यो नमो नमः. उमा महेश्वर देवताय नमो नमः. गणपती गणानां गणपती देवताभ्यो नमो नमः. रेवा कुठं फिरती काय माहिती एकटीच. पाण्याला गरम करणे गेले. मी काय आणलं, तिचे चपला आणल्याच हातात. तर मी बनवते सत्यनारायणच्या पूजेचा प्रसाद. तिकडे बिना मिठाचा भात लागतो. 1 वाटी बिना मिठाचा भात केलाय मी. आणि आता गऱ्यासाठी पाणी गरम करून घेतलंय. त्याच्यामध्ये टाकली मी मस्त इलायची आणि तुपामध्ये वाटते. माझं लक्ष तिच्याकडे चाललंय. सगळं सापडलं, सगळं केलं आल्याबरोबर. रोजची सवय लागेल ना आता. सापडत नाही. सापडायलाच पाहिजे. सगळं मॅनेज करता आलं पाहिजे बाईला. आहे का नाही? तुम्ही काय बोलता ना आता, शांत राहता. असतो दिवस बोलायला. हा मला काहीच मेकअप पिकअप करायला टाइम नाही भेटला. म्हणलं आता काय सकाळ सकाळ काय मेकअप करायचंय म्हणलं पूजेला, नाही का. आई बसल्या जातात सत्यनारायणच्या पूजेला. तुम्ही तर बघितलंच असेल. तर मला तोपर्यंत मी इकडचे काम करते. पोहे खाय क्या? शाईन पोहे खाय. घरी कोण गेलं पोया नाही. रखो पाणी रख. शाईन गेला होता. गाडीला गेला का? पप्पाची गाडी घेऊन गेला होता. झाला नाही प्रसाद अजून. झाला. दूसरा है क्या? इसमें से गांठ बन रही है, इससे कुछ नहीं. नागिनीश पान आणले का? खूप असा व्यापार करायचा. आणि व्यापार करत असताना काय झालं, एकदा सिंधू नदीच्या तीरावर अशा रत्नसार पुणेमध्ये जाऊन त्या जावयाने काय केलं होतं आपल्याला. आता एक सार्वभौम राजा होता. तो जितेंद्रिय आणि सत्य बोलणारा भक्तिमान बुद्धिमान होता. आणि देवळात जाऊन भगवान श्री सत्यनारायणाची पूजन अर्चन करत असताना साधू आणि त्या नदी तीरावर त्या राजाला भेटल्यावर त्यांनी विचारलं, महाराज तुम्ही कशाची पूजा करत आहात? तेव्हा त्या राजाने त्या साधुवाण्याला सांगितलं की मी सत्यनारायणाची पूजा करत आहे. आणि या पूजेच्या फलश्रुती काय आहे, तुला संतती नसेल तर त्याला संतती मिळते. कोणी दुःखी कष्टी असेल तर दुःखातून कष्टातून मुक्त होतो. तर कोणी बंधनात असेल तर तो बंधनातून मुक्त होतो. असं ज्यावेळेस तो राजा म्हणाला तेव्हा साधुवाने म्हणाला, महाराज मलाही सत्यनारायणाची पूजा करायची आहे, कारण मलाही संतती नाही. आणि मग या पूजेचा सविस्तर मला माहिती द्या. त्या साधुवाण्याला महाराजांनी माहिती दिली. आणि माहिती दिल्यानंतर साधुवाणी तसाच घरी निघाला आणि सत्यनारायणाची पूजा करण्याचा संकल्प केला. घरी गेला असताना आपल्या पत्नीला बोलावलं आणि त्याने सर्व झालेली हकीकत सांगितली. आपणही सत्यनारायणाची पूजा करू आणि ती पूजा केल्याने आपल्याला संतती प्राप्त होईल असा मला भरोसा आहे.
दोघांनी भगवान सत्यनारायणाची मनोभावे पूजा केली आणि पूजा केल्याच्या फलश्रुतीमध्ये काय झालं, त्यांना एक कन्या रत्न प्राप्त झाले. आणि ते कन्या रत्न प्राप्त झाल्यावर मात्र साधुवाण्याने बोलला होता की आपण ती मुलगी झाल्यावर सत्यनारायणाचं पूजन करू. आता पूजा करण्याचा संकल्प केल्यामुळे काय झालं, पत्नीने आठवण करून दिली का आपल्याला करायला हवी. दोघांनी काय केलं, तो काय म्हणाला, आता व्यापार होता, आपण त्याच्या लग्नाच्या वेळेस सत्यनारायण पूजा करू. म्हणजे पूजेची चाल ढकल केली, पुढे ढकललं. खूप दिवस गेले. आणखी नावाचा एक महात्मा नावाच्या नगरामध्ये पाठवला. सुंदर असा वाण्याचा मुलगा पसंत केला. भरीत भर मंजूर घर जावई सासरे व्यापार करायला लागले. चंद्रकेतू राजाच्या नगरामध्ये गेले असता त्या चंद्रकेतू, आता सत्यनारायण देवाची अवकृपा झाली, श्राप झाला आणि चंद्रकेतू राजाच्या तिजोरीवर 2 चोरांनी चोरी केली. आणि ते पळत असताना ते जे साधू आणि जावई जिथं थांबले होते त्या कुटीपाशी जाऊन थांबले आणि ते जे चोराचं होतं तिथे शिपाई आले, त्यांना वाटले हे 2 चोर. दोघांना धरून चंद्रकेतू राजाच्या तिकडे नेलं आणि राजाने दोघांनाही अंधाऱ्या कोठडीत डांबून दिलं. भरीत भर म्हणून इकडे घराकडेही चोरी झाली. भगवान सत्यनारायणाची अवकृपेचा परिणाम झाला आणि त्यामुळं काय झालं, एकदा मुलगी उशिरा घरी आले असता आईने विचारलं तू इतकी उशिरा का आली? तेव्हा सांगितलं पप्पा की ती सत्यनारायणाची पूजा चालली होती म्हणून मी प्रसाद घ्यायला थांबले. आईला आठवण झाली आणि तिथं सत्यनारायण पूजेचा संकल्प केला. क्षमा प्रार्थना मागितली. चंद्रकेतू राजाच्या स्वप्नात सत्यनारायण देवाने दृष्टांत दिला आणि उद्या त्यांना सोडून द्यायचं झालं. दुसऱ्या दिवशी त्यांना सोडून दिलं. घरी जात असताना सत्यनारायण देवाने एका संन्यासाच्या रूपात तिथं त्या साधुवानी जावई त्यांना भेटले आणि विचारलं नौकेत काय आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं या नौकेत कवडी मोलजीत आहे, सोनं नाणं वगैरे. अहंकार गेला नव्हता अजून आम्ही. मग सत्यनारायण देवाचा श्राप झाला. ते काय चाललं पूजेच्या मध्ये मध्ये करती. रूपांतर झाल्यानंतर क्षमा प्रार्थना माहिती घरी निघाले. आई पूजा करत होते, मुलगी पूजा करत होती सत्यनारायण देवाची. आणि काय झालं, आईने प्रसाद घेऊन परत निघाली. तर तिकडे चालली सत्यनारायणची पूजा आणि ही करती मध्ये 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 मध्ये. काय का तुझं, आता तिला लागली तहान आहे बघा. बाबांनी आणलंय तिच्यासाठी पाणी, पे पाणी. तिथंच त्या तांब्यातलं पाणी मागत होती मम मम करत. बाबा पाजा तिला पाणी, हा पे पाणी. ती तिच्या हाताने पे. सांडन बाबा ती अर्धा ग्लास द्या तिला, सगळी भिजन ती. अर्धाच ग्लास द्या तिला. या ना पुढं सारखा ना थोडं. हा मग पडन ना ती. ग्लास सांडन ती नाही पडायची, पण ती ग्लासने सगळी भिजून घेईन. द्या अजून पाहिजे, अजून आणि पी, अजून पी. लेकरं काय पूजा करून देतात का, त्यांच्या माग माग पळा. काजळाचा टिक्का बघा किती मोठा लावलाय काना माग डुगीने. ताण लागली माझ्या बाईला आहे ना. खेळू खेळू सगळ्यांना मस्तीने परेशान करू करू. हा द्या आंबा म्हणते, आंबा. बस डन. नोज दाखव तुझं. नाक, नाक पुढे बाबू. हे बघा नाक दाखवते, नाक. अयो ती बघ डुग्या बैलगाडी चालली. नाही दिसणार तुला. चला तर आजपासून आज आपली ओपनिंग झाली आहे. उद्यापासून आपलं हॉटेल चालू झालं आहे. तर लवकर लवकर यायचंय आणि आपल्या हॉटेलला भेट द्यायची. चिकन रान जर खायचं असेल तर अशा मस्त थंडगार वातावरणामध्ये चिकन रानची मजा घ्यायची. तर लवकरात लवकर यायचंय. तर आज दिनांक 7 जुलै आहे आणि 8 जुलै नंतर आपलं हॉटेल आपल्या सेवेमध्ये आलेलं आहे. तर या आणि आस्वाद घ्या. अस्सल गावरान चवीचा झटका. कशा बाबा, कशा पाट्यावरच्या वाटण, चुलीवरच्या भाकरी, हा ती तर्री. यावंच लागतंय हॉटेल गुंटा मंत्रीवाडा. पूजा चालू आहे आता. तुला पायल टोचन डुगा. ही डुगीची लय मध्ये मध्ये आता चालली ती देव बाप्पा करायला. चला इकडे चला.
करा बाप्पा. चला बाप्पा. या आता ताट घे चला उभा राहा. चला 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 चला. तिला लय मध्ये 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 असते. चला ती आली तिला तर सगळ्यात फेवरेट आहे तिचं हळदी कुंकू. चला चला बापू काय करा बापरे. तोवरही खेळायची तिथंच थांबा. करा करा बाप्पा. इथं राहा बाप्पा. करा. ते आजी बाबाला पूजा करून द्या ना. तिचं चाललंय आता बाप्पा करते ती. आता कवर पण बाप्पा करत बसणार आहे ती. चला चला इथं राहा आता. रे उठ ना, चल ना, आपल्याला अजून पूजा करायची. चला. पूजा करायची पूजा. हा, राहू द्या राहू द्या. करा बाप्पा. हा, आता तू बस इथंच. बाबा आजी गेले. शिंदे बाबा तिला घेऊन यावं एक मिनिट इकडं. आधी कुठं चालवलं? वास्तुशास्त्र. आता कलश दारातून उंबरठ्याची पूजा करून आतमध्ये देव आणलेत आम्ही. घेऊन या आणि इकडे या कलश घेऊन. इकडे या तुम्ही, या इकडं. मूर्ती इथं पुढं अन्नपूर्णाची मूर्ती. कोणती बघ बरं कोण हे अलीकडच्या आहेत. हा हा हो. घ्यायचं. अन्नपूर्णा देवी. किचन मध्ये चाललोय आता. दूध आहे का? जा आता खाल्ल्या वेळा दुकानावर. हो. काय तुमचं काय चाललंय? काय करते तू? मी घरून जाऊन करून ठेव मग जे महाराज मग ठेवले तर चालेल ना. चालन चालन. शुभम भवन्तु देवता. थोडीशी धन्यवाद. धना अख्खा धना. शुभम भवन्तु देवताभ्यो नमः. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर. या बाळाचे पावलं इथं कुठंतरी हे करा. स्पर्श करा. इथं आणि गल्ल्याच्या तिथं. हे मेन आहे ना तुमचं तंतूर मध्ये. इथं शेकडीवर किंवा याला गल्ल्याचं तिथं दूध घातलं. आधी कुंकू वाहून हो घेतलं. हा दरे टाकायचं. धळे टाकायचे. एक वरती फुलवा आधी कुंकू वा तुम्ही फुला. इथं हळदी कुंकू आहे. महालक्ष्मी महासरस्वती भगवती जगदंबा भवानीष्ट देवताभ्या नमः. स्थापयामि गन्धद्वाराणि स्वस्तिना देवताभ्यो नमो नमः. गन्धद्वाराणि देवताभ्यो नमो नमः. स्थापयामि महालक्ष्मी देवताभ्यो नमो नमः. चांगलं धड. चला आता पप्पा तर लई लागत आहे. ताट घ्या बरं. इकडे घ्या आता ते दोघं आता इथे हळदी कुंकू आहे. तुमच्या हाताचे ठोके त्या इथं. हो तू जाऊ द्या ना. गेलं बाई विजलं. हो तू जायच्या आधीच बंद केला. घेतो. हळूच पेटवा. हा सर. जाऊ देऊ ते. दूध गेलं पाहिजे. कमी 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 कमी. बस परत विजून जाईल. दूध गेलं पाहिजे. पातीला जावं लागेल. थांबा, घाई नका करू. हा थोडं कुंकू आलं ना एक काम करा ना. त्या ताटामध्ये कुंकू पालून द्या. तुम्हाला पोळी द्यायची. थांबा, बंद नको करू. पहिलं काय केलं तुम्ही टाकलं काय तू गेलं पाहिजे. बारीक बारीक द्या ना कापलं. ओके ओके. बंद झालं घरी बघ.
गेलो होतो हा. आता काय करा एका ताटात कोण तूप आलं तुमच्या हाताची टच तिथं द्या हा आणि ह्या बाळाच्या पावलाचे इथं आणि तुमच्या हाताचे बट्टी द्या आणि तिथं काउंटरला आणि तिकडे या आता हं? नाही इकडं तिथं दोघीच्या हे करायचे हातात बी वरती वरती भिंतीला हं. मग ते वरचं खायला इकडे हा इकडे जाऊ. थांबा हो 2 मिनिटं. तुम्हाला काय खायचं एवढी? हा द्या पप्पा द्या दोन्ही पाय जरा हा, बस उभा राहते का चला तिकडे स्वच्छेना देवता महालक्ष्मी विद्महे विष्णुप्रियं तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. आता त्यांच्या बाळाच्या पावलाचे ठसेच्या पावलाचे आणि तुमचे हात दोन्ही टेकून घेऊ. ताट ठेवा खाली. बाप्पा करा रे दादाजी 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 लक्ष्मीच्या विद्महे विष्णुप्रियं तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. हात धुवून घाबर किती स्वतेना देवता सत्यनारायण आशीर्वाद. मोठ्याने म्हणा जरा आदर तुला 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 आदर पप्पा महाराजांनी सकाळ सकाळ नाश्ता नाही केलेला दिसत. नाश्ता नाही केला त्यांनी पहिलीच पूजा आमची ना. हो अजून 2-3 पूजा आहेत त्यांना त्यामुळे लवकर लवकर आपली पूजा झालेली आहे. हे बघा गुंठा मंत्रीचे सर्व अजून अशाच अवतारात फिरवले. आंघोळ केली त्यांनी पण शर्ट नाही घातलेला अजून. संध्याकाळी आहे का नाही पूजा झाली हो. तिकडे हो तुम्हाला बोलवलंय. एक तांब्या पाणी बूट घाल. हो याचे पाय उठले पाय नाही उठून दिले काढायला. तिला चप्पल घाल रे एखादं पुढं पायात एखादी कसबीज. जय देव जय मंगल मूर्ते वक्ते मंगल मूर्ते प्रेमान कामना जय देव रक्ताक्षिदावरा गौरे कमरा चंदना शेवटी कुंकुरा हिरे जडता मुगडा सोबतो भरा रंजन देनो पोरे जय देव जय मंगल मूर्ते दर्शन मात्रे मान करणे मात्रे मान कामना लंबोदर पीतांबर मणिवर वंदना सरळ तोंड वक्र तुंड श्रीनयना दास रामाचा वटपाही सदना संदती पावावे निर्वाणी रक्षा जय देव जय